601 कोहलर या मानसशास्त्रज्ञाने डॅश डॅश नावाच्या चिंपांझीवर प्रयोग करून मर्मदृष्टीमूलक सिद्धांत मांडला. उत्तर सुलतान. 602 अभिजात अभिसंधानात घंटानाद हा अभिसंधित डॅश डॅश आहे. उत्तर उद्दीपक. 603 पॅवलोवच्या कुत्र्याच्या प्रयोगात घंटानाद हा डॅश डॅश होता. उत्तर अभिसंधित चेतक. 605 अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती मांडणारा शास्त्रज्ञ कोण? उत्तर C.H. जडड. 606 शालेय नियोजन व शालेय प्रशासन यांच्यामध्ये समाविष्ट असलेली रोजची कामे करण्यासाठी लागणारी यंत्रणा म्हणजे डॅश डॅश होय. उत्तर व्यवस्थापन. 607 वजनातील सूक्ष्म फरक ओळखू शकणारे हुशार असतात असे यांनी डॅश डॅश म्हटले. उत्तर गाल्टन. 608 बुद्धिमत्तेचा ऱ्हास डॅश डॅश वयानंतर अधिक होतो. उत्तर 609 व्यक्तिमत्वाचे अंतर्मुखी, बहिर्मुखी, उभयमुखी असे वर्गीकरण कोणी केले? उत्तर कार्ल युंग. 610 मिनिसोटा बहुविध व्यक्तिमत्व चाचणी केव्हा तयार करण्यात आली? उत्तर 1943. 611 मिनिसोटा बहुविध व्यक्तिमत्व चाचणी कशासाठी तयार करण्यात आली? उत्तर अस्थिर व्यक्तिमत्व प्रकार शोधण्यासाठी. 612 मनावर घडलेल्या संस्काराचा प्रत्यक्ष उपयोग करणे म्हणजे स्मरण होय ही व्याख्या कोणी केली? उत्तर वुडवर्थ. 613 भाषा म्हणजे क्रियात्मक मानसिक कौशल्य आहे असे कोणी म्हटले आहे? उत्तर जीन पियाजे. 614 अपंग मुलांना सामान्य प्राथमिक व माध्यमिक शाळेत प्रवेशासाठी किती टक्के आरक्षण असते? उत्तर 3%. 615 जीन पियाजे मते बौद्धिक विकास हा डॅश डॅश अवस्थेतून होतो. उत्तर क्रमबद्ध. 616 सर्वात जास्त गुंतागुंतीचे सामाजीकरण कोणत्या अवस्थेत होते? उत्तर कुमारावस्था. 617 अव्यक्त बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी मांडली? उत्तर स्टेनबर्ग. 618 बालविकास ही डॅश डॅश स्वरूपाची प्रक्रिया आहे. उत्तर सातत्यपूर्ण गतिशील. 619 मस्तकानुवर्ती व अक्षानुवर्ती तत्वे काय दर्शवितात? उत्तर विकासाचा आकृतिबंध व त्याची दिशा. 620 महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षिकेला हा डॅश डॅश पुरस्कार देण्यात येतो. उत्तर सावित्रीबाई फुले. 621 रेतपिंड डॅश डॅशच्या प्रजनन संस्थेशी संबंधित आहे. उत्तर पुरुष. 622 अंडपिंड डॅश डॅशच्या प्रजनन संस्थेशी संबंधित आहे. उत्तर स्त्री. 623 रेतपिंड या ग्रंथीतून कोणते संप्रेरक तयार होते? उत्तर टेस्ट्रॉन. 624 बालकांमधील नेतृत्व गुणांचा विकास हे विकासाशी संबंधित आहे. उत्तर सामाजिक विकास. 625 अध्ययन प्रक्रियेचा अभ्यास प्रथमतः करण्याचे श्रेय कोणाकडे जाते? उत्तर थॉर्नडाईक. 626 एबिंगहॉस हा डॅश डॅश देशाचा मानसशास्त्रज्ञ होता. उत्तर जर्मनी. 627 बुद्ध्यांकाच्या सूत्रात डॅश डॅश वयानंतर वाढलेले वय गृहीत धरले जात नाही. उत्तर 16 वर्ष. 628 व्यक्तिमत्वाचे प्रधान, केंद्रीय व दुय्यम गुणविशेष कोणी सांगितले? उत्तर ऑलपोर्ट. 629 वृक्कस्थ ग्रंथी उद्दीपित होऊन तिच्यातून डॅश डॅश स्त्राव स्त्रावतो. उत्तर कॉर्टिसॉन. 630 स्मरण म्हणजे धारणाशक्ती होय ही व्याख्या कोणी केली? उत्तर एडगेल हा 631 शेषावस्थेत बालकाच्या अभिव्यक्तीची भाषा कोणती असते? उत्तर मातृभाषा. 632 माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षासाठी अपंग विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी डॅश डॅश पर्यंत वाढीव गुण देण्याची सवलत आहे. उत्तर 20,633 डॅश डॅश यांच्या मते बालकाच्या मनामध्ये संकल्पना तयार होण्याच्या आकृतिबंधास बोधात्मक रचना म्हणतात. उत्तर जीन पियाजे. 634 क्रियात्मक क्षेत्रातील डॅश डॅश हे उच्चतम उद्दिष्ट आहे. उत्तर स्वाभाविकरण. 635 प्रभावी अध्यापनासाठी डॅश डॅश हे तंत्रज्ञान सर्वाधिक महत्त्वाचे आहे. उत्तर संगणक. 636 बालकाची अनुवंशिकता कोणाकडून ठरते? उत्तर मातापित्यांकडून. 637 अंडपिंड ग्रंथीतून कोणती संप्रेरके तयार होतात? उत्तर इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन.
638 अमूर्त विचार क्षमतांचा विकास कोणत्या अवस्थेत अधिक होतो? उत्तर कुमारावस्था. 639 स्वयंशोधन पद्धतीचे जनक कोण आहेत? उत्तर आर्मस्ट्रॉग. 640 अर्भकाची लिंग निश्चिती केव्हा होते? उत्तर गर्भधारणेच्या वेळी. 641 अध्ययनाचा नैसर्गिक प्रकटीकरण सिद्धांत कोणी मांडला? उत्तर रुसो व फ्रोबेल. 642 यांच्या मते बोधन ही जैविक यंत्रणा आहे. उत्तर जीन पियाजे. 643 संघटित प्रयत्नांच्या मुळाशी असलेली मूलभूत एकात्मक व चलित रचना म्हणजे व्यवस्थापन होय, ही व्याख्या कोणी केली आहे? उत्तर मॅकफेर्लंड व डाल्टन. 644 अध्ययन उपपत्तींवर प्राचीन काळात कोणत्या मानसशास्त्राचा प्रभाव होता? उत्तर मनःशक्तिवादी. 645 बुद्धिमापनाचा जनक कोणास म्हटले जाते? उत्तर अल्फ्रेड बिने. 646 बिनेच्या बुद्धिमापन कसोट्यांच्या आधारे मराठी व कानडी भाषेत बुद्धिमापन कसोट्या कोणी तयार केल्या? उत्तर व्ही कामत. 647 सर्वसामान्यतः समाजात डॅश डॅश मुखी व्यक्ती अधिक असतात? उत्तर उभयमुखी. 648 व्यक्तिमत्वाच्या मांडणीत जीवनेच्छा संकल्पना कोणी मांडली? उत्तर कार्ल युंग. 649 कोणत्या ग्रंथी अधिक कार्यशील झाल्यास भावनांचा प्रक्षोभ होतो? उत्तर वृक्कस्थ ग्रंथी. 650 गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण होय, ही व्याख्या कोणी केली? उत्तर स्टाऊट. 651 चिंपांझीला मानवी भाषा शिकवण्याचा प्रयत्न कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केला? उत्तर गार्डनर. 652 जीन पियाजे हा मूळचा कोणत्या विषयाचा शास्त्रज्ञ होता? उत्तर जीवशास्त्र. 653 सूक्ष्म अध्ययनाचे तंत्र डॅश डॅश यांनी विकसित केले? उत्तर ॲलन. 654 एकसंघ व्यक्तिमत्वाची जडणघडण म्हणजे डॅश डॅश होय? उत्तर अनेक गुणतत्वांची गुंफण. 655 कुमारावस्थेला मानसिक वादळाचा व भावनिक तणावाचा कालखंड असे कोणी म्हटले? उत्तर स्टॅनले हॉल. 656 बालक हे निसर्गतः कोरिया पाटील सारखे आहे, त्यामुळे त्याचे अध्ययन हे त्याच्या आविष्कारातून व्हायला हवे असे विचार डॅश डॅश यांनी मांडले? उत्तर रुसो. 657 होकारात्मक व नकारात्मक उदाहरणांचा वापर डॅश डॅश या प्रतिमानामध्ये केला जातो? उत्तर संकल्पना प्राप्ती. 658 मिनेसोटा बहुविध चाचणीत किती विधानांचा समावेश आहे? उत्तर 550. 659 जीन पियाजेच्या बोधात्मक विकास उपपत्तीत कोणत्या वयोगटापर्यंतच्या बौद्धिक विकासाचा अभ्यास करण्यात आला आहे? उत्तर जन्म ते 15 वर्ष. 660 व्यवस्थापन ही संज्ञा डॅश डॅश क्षेत्रातून आली? उत्तर औद्योगिक. 661 वर्ग अध्यापनाची कृती व्यवस्थितपणे होण्यासाठी मानवी साधनसंपत्तीचा उपयोग करण्याची प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन, ही व्याख्या कोणी केली? उत्तर लेविस. 662 प्रगतिशील शिक्षण संकल्पनेचा उगम कोणत्या देशात झाला? उत्तर अमेरिका. 663 प्रगतिशील शिक्षण संकल्पना कोणी मांडली? उत्तर जॉन ड्यूई. 664 1905 मध्ये बिने यांनी सायमनच्या मदतीने किती प्रश्नांची बुद्धिमापन कसोटी तयार केली? उत्तर 30. 665 शरीररचनेचा अभ्यास व्यक्तिमत्वाच्या कोणत्या उपपत्तीत केला जातो? उत्तर वर्गतत्व. 666 लैंगिक अवयवाच्या विकासाला कोणत्या ग्रंथी कारणीभूत ठरतात? उत्तर लिंग ग्रंथी. 667 स्ट्रॉग व कॅम्पबेल या दोघांनी सुधारित स्वरूपात अभिरुची शोधिका केव्हा प्रकाशित केली? उत्तर 1974. 668 मुलांपेक्षा मुलींची भाषा प्रत्येक अवस्थेत अधिक प्रगल्भ असते असे कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितले? उत्तर मॅकर्थी. 669 भावनांच्या सौम्य अनुभवास डॅश डॅश म्हणतात? उत्तर भाव. 670 20व्या शतकातील सर्वश्रेष्ठ बालमानसशास्त्रज्ञ म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर जीन पियाजे. 671 एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर जॉन ड्यूई. 672 प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? उत्तर विल्यम उंट. 673
पियाजेच्या मते बोधात्मक पैलूतील कोणती बाब महत्वाची आहे? उत्तर प्रतियोजन. 674 मन निरोगी व विकसनशील ठेवणे म्हणजे मानसिक आरोग्य ही व्याख्या कोणी मांडली? उत्तर लेव्हिन. 675 ज्या मांडणीच्या सहाय्याने एका दृष्टिक्षेपात एखाद्या विषयाच्या संपूर्ण रचनेची कल्पना येते अशा मांडणीला डॅश डॅश म्हणतात. उत्तर विषय संरचना हा 676 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ हे इयत्ता ते डॅश डॅश पर्यंतची पाठ्यपुस्तके तयार करतात. उत्तर 1ली ते 8वी. 677 वर्तनवादी मानसशास्त्रचे जनक कोण आहेत? उत्तर वॅटसन. 678 प्रश्नोत्तर पद्धती कोणी निर्माण केली? उत्तर सॉक्रेटिस. 679 अध्यापनाची विनेटिका पद्धती कोणी मांडली? उत्तर कार्लटन वॉशबर्न. 680 बालकाचे व्यक्तिमत्व विकसित होत असताना ते अपेक्षेप्रमाणे विकसित होत आहे किंवा नाही याचा नियमितपणे पडताळा करणे म्हणजे डॅश डॅश मूल्यमापन. उत्तर आकारिक मूल्यमापन. 681 मानवतावादी मानसशास्त्रजनक कोण आहेत? उत्तर कार्ल रोजर्स. 682 मानव व मानवी साधन संपत्ती अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी डॅश डॅश आवश्यक आहे. उत्तर नियंत्रण. 683 डेमोक्रेसी अँड एज्युकेशन हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर जॉन ड्यूई. 684 निसर्गवेदन क्षमता प्रतिमान कोणी मांडले? उत्तर गॅगने. 685 अध्यापन व अध्ययन याचा परस्पर संबंध डॅश डॅश यांनी शोधला. उत्तर विल्यम बर्टन. 686 किंडरगार्टन पद्धतीचा उगम कोणत्या देशात झाला? उत्तर अमेरिका. 687 मनुष्यबळ विकास संकल्पना डॅश डॅशमध्ये उदयाला आली? उत्तर 1970. 688 विकासात्मक मूल्यमापनाचा उपयोग प्रथम 1967 मध्ये अमेरिकेत डॅश डॅश यांनी केला? उत्तर स्क्रिवेन. 689 एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त आहे? उत्तर सर्वेक्षण. 690 कातड्याचा पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅश डॅशचे उदाहरण आहे? उत्तर इंद्रिय भ्रम. 691 माध्यमिक शाळा संहितेत नियम क्रमांक डॅश डॅशमध्ये विद्यार्थ्यांच्या शिस्तविषयक नियम दिले आहेत? उत्तर 55. 692 मनोविश्लेषणाचे जनक कोणास म्हटले जाते? उत्तर सिग्मंड फ्राईड. 693 पियाजेच्या प्रतिनियोजन प्रक्रियेत कोणत्या दोन परस्पर पूरक प्रक्रिया घडून येतात? उत्तर सात्मीकरण व समावेशन. 694 मनाचे स्वास्थ्य व कार्यक्षमता याची जाणीव म्हणजे डॅश डॅश होय? उत्तर मानसिक आरोग्य. 695 स्वयंशोधन पद्धतीत विद्यार्थी डॅश डॅशच्या भूमिकेत असतो? उत्तर संशोधकाच्या. 696 डॅश डॅश ही अंतरक्रियात्मक पद्धती मानली जाते? उत्तर चर्चा पद्धती. 697 बालमानसशास्त्राचा जनक कोणास म्हटले जाते? उत्तर जीन पियाजे. 698 अभ्यासक्रम रचनेचा विकासरेषा सिद्धांत कोणी मांडला? उत्तर कार्लाइल. 699 उपघटक, उद्दिष्टे व प्रश्नप्रकार यांच्या गुणविभागणीचा विचार करून चाचणीचा आराखडा तयार करण्यास डॅश डॅश म्हणतात? उत्तर संविधान तक्ता. 700 सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली? उत्तर अल्बर्ट बांदुरा. अशा प्रकारे